आमच्या 4 भावांची एक बहीण होती जी दिसायला खूपच सुंदर होती, पण ती पायाने अपंग होती. ते पाहून मला माझ्या बहिणीची खूप कीव यायची. जेव्हा पण आम्ही कामाला बाहेर जायचो तेव्हा आम्ही घराला बाहेरून कुलूप लावून जायचो, कारण ती दिवसभर अंथरुणावर पडून असायची. ती चालायची तेव्हा जमिनीवर किंवा व्हीलचेअरच्या साह्याने चालायची. जेव्हा पण आम्ही घरी यायचो तेव्हा माझी बहीण मेकअप करून नवीन कपडे घालून बसलेली असायची. काही दिवसांनी मला माझ्या बहिणीवर संशय येऊ लागला. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी मी कामावरून लवकर घरी आलो आणि दार उघडलं, तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी बहीण तर... माझं नाव शेखर आहे. मी एक गरीब कुटुंबातील मुलगा होतो, जिथे 2 वेळचं जेवण मिळणं ही कठीण गोष्ट होती. माझी आई आणि वडिलांमध्ये कदाचित माझ्या जन्म होण्यापूर्वीपासूनच भांडणं सुरू होते. तेव्हापासून मी कधीच माझ्या आई वडिलांना नीट बोलताना बघितलं नव्हतं. माझी आई एक खूप चांगली आणि साधी बाई होती, जिने नेहमीच माझ्या वडिलांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून आमच्या संगोपनाकडे लक्ष दिले होते. माझे वडील एक कापड दुकानात काम करत होते व त्यातून येणाऱ्या मोजक्याच पैशातून आमच्या घराचा खर्च कसा तरी भागत होता. त्यातूनही आम्ही 4 भावंडे असल्यामुळे घर खर्च भागवणे फार कठीण गोष्ट होती आणि याच गोष्टीमुळे आमच्या घरात नेहमीच वाद होत होते. त्यात आमची एकुलती एक बहीण अपंग असल्यामुळे तिच्या औषध पाण्याचा देखील खूप खर्च व्हायचा. त्यामुळे आमचे वडील नेहमी रागात असायचे. ती आजारी होती यात तिचा काही दोष नव्हता. ती जन्मता कमजोर पाय घेऊन जन्माला आली होती. हळूहळू आम्ही सर्व भावंडे मोठे होऊ लागलो. आम्ही आमच्या बहिणीवर खूप उपचार केले, पण तरी देखील ती ठीक झाली नाही. तिचा आजार हाच तिचा सर्वात मोठा दोष होता. जर ती पायाने अपंग नसती तर ती आमच्या घरात नाही तर आमच्या अख्ख्या खानदानातच सगळ्यात सुंदर होती. मी माझे शिक्षण 12वी पर्यंत पूर्ण केले होते आणि पुढे एका दुकानात काम करू लागलो. माझ्या आईचं म्हणणं होतं की तू अगोदर तुझं शिक्षण पूर्ण कर, काम तर आयुष्यभर करायचंच आहे. पण जेव्हा घरात पैसे येऊ लागले तेव्हा घरातील भांडणे जरा कमी झाली, तर मग माझ्या आईने मला हे काम करण्यापासून थांबवलं नाही. आणि आता आमच्या घरातील परिस्थिती पूर्णपणे ठीक तर नव्हती, परंतु पहिल्यापेक्षा बरी झाली होती. आता माझ्या इतर भाऊ पण थोडेफार काम करू लागले होते, त्यामुळे घरातील परिस्थिती आणखीनच चांगली झाली होती. माझ्या वडिलांनी आम्हाला टोमणे द्यायचे सोडून दिले होते, परंतु आईसोबत त्यांचं वागणं आयुष्यभर बदलणारं नव्हतं. माहित नाही ते आईला नेमकं कोणत्या गोष्टीवरून नेहमी टोमणे द्यायचे. आई शांतपणे ऐकून घेत होती. माझी आई काही दिवसांसाठी माहेरी गेली तर घरात माझी बहीण एकटी राहू लागली. त्यामुळे आम्ही जेव्हा पण कधी कामासाठी बाहेर जायचो तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावून जायचो, कारण घरात जर एखादा पाहुणा आला तर माझी बहीण निशा त्याला हँडल देखील करू शकत नव्हती. म्हणून आम्ही घराला बाहेरून कुलूप लावून जायचो, म्हणजेच येणाऱ्याला वाटेल की घरात कोणीच उपस्थित नाही. पण मला माझ्या बहिणीची खूप कीव येत होती, कारण आम्ही जेव्हा पण कधी बाहेर जात होतो तेव्हा ती घरात एकटीच असायची आणि ती पायाने अपंग असल्या कारणाने बेडवर पडून असायची. असेच दिवस जात होते, पण काही दिवसांनी मला माझ्या बहिणीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. मला असं जाणवू लागलं की तिने तिच्या चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला आहे. सुरुवातीला तर मी या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही, परंतु असंच होऊ लागलं होतं. आम्ही जेव्हा कधी कामावरून घरी यायचो तेव्हा माझी बहीण चेहऱ्यावर हलकसं मेकअप करून नवीन कपडे घालून तयार होऊन बसलेली असायची. मला मात्र तिची ही गोष्ट खटकत होती. आजकाल ती नेमकं असं का करत होती? माझी आई काही दिवसांसाठी माहेरी गेली होती. ती परत आल्यानंतर मी माझ्या बहिणीबद्दल तिच्याशी बोललो. सुरुवातीला तर माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु तिने नंतर स्वतःच्या डोळ्यांनी सर्व काही बघितल्यावर तिला विश्वास झाला. ती मला म्हणाली, तुला काळजी करण्याचं काही कारण नाही, मी स्वतः याचा शोध लावेन. मला आईचं बोलणं ऐकून जरा समाधान वाटलं. दुसऱ्या दिवशी एक मुलगी आमच्या घरी जेवण घेऊन आली. तिला मी यापूर्वी कधीच बघितलं नव्हतं. माझ्या आईला देखील माझ्याप्रमाणे आश्चर्य वाटत होतं. त्या मुलीने सांगितलं की गेल्या काही दिवसापूर्वी मी तुमच्या शेजारीच राहायला आले आहे. ती मुलगी खूप छान पद्धतीने आईजवळ बोलत होती, म्हणून आई ही तिच्याशी छान पद्धतीनेच बोलत होती. माझ्या आईने मला धीर दिल्यामुळे मला शांती तर मिळाली होती, पण माझ्या बहिणीचे ते तसं वागणं अजूनही चालूच होतं. एक दिवस मी कामावरून लवकर घरी आलो तर मी बघितलं की माझी बहीण व्हीलचेअर घेऊन गच्चीवर गेली होती आणि कोणाशी तरी मोठमोठ्याने बोलत होती. तिच्या बोलण्याचा आवाज मला स्पष्टपणे खाली हॉलमध्ये येत होता. मी हळू आवाजाने वर गेलो आणि गच्चीच्या दारामागे लपून बसलो. मी पाहिले की ही तर तीच मुलगी आहे जी आमच्या घरी जेवण घेऊन आली होती. तिने माझ्या बहिणीला हाताने खुणवले. माझ्या बहिणीने आजूबाजूला पाहिले आणि व्हीलचेअर ओढतच त्या भिंतीपर्यंत नेली.
एवढ्या वेळात ती मुलगी देखील भिंतीवरून उडी मारून माझ्या बहिणीपर्यंत आली होती. मग दोघी जणी भिंतीपाशी बसून माहित नाही काय बोलत होत्या. त्या दोघींचा आवाज खूपच हळू येत होता. कदाचित त्या दोघींना वर मी असल्याचा संशय आला आणि ती मुलगी निघून गेली. मला स्वतःला लाज वाटली की मी माझ्या बहिणीवर उगाच संशय घेत आहे. तिने तर एक मुलीला आपली मैत्रीण बनवली आहे आणि ती तिच्याशी गप्पा मारत होती. पण दुसऱ्या दिवशी ती मुलगी आपल्या आई वडिलांसोबत आपल्या भावासाठी माझ्या बहिणीचा हात मागायला आली. तर मला आश्चर्य वाटलं. माझी आई सुद्धा काही वेळ आश्चर्याने बोलू शकत नव्हती. शेवटी आम्ही त्यांना हॉलमध्ये बसवलं आणि बोलताना कळाले की त्यांचा मुलगा एक डॉक्टर आहे आणि त्याच्यासाठी ते माझ्या बहिणीचा हात मागायला आले आहेत. जेव्हा आम्ही त्या मुलाचा फोटो बघितला तेव्हा आम्हाला फार मोठा धक्का बसला, कारण तो मुलगा दिसायला अतिशय सुंदर व तरुण होता. शोधूनही त्या मुलामध्ये कुठेच कमतरता दिसत नव्हती. असं नाही की माझी बहीण दिसायला सुंदर नव्हती, तीही दिसायला अतिशय सुंदर होती, फक्त पायाने अपंग होती. आम्ही एक रिवाज म्हणून आमच्या बहिणीला पुढे बसवलं, जेणेकरून ते माझ्या बहिणीला पुन्हा एकदा बघून विचार करतील. पण माझ्या बहिणीला बघून त्या सर्वांनी हसून होकार दिला. त्या महिलामध्ये एक पुरुष देखील बसलेला होता. तो आम्हाला म्हणाला की तुमची बहीण एकदम ठीक होऊ शकते, तुम्ही तिचा इलाज एखाद्या चांगल्या डॉक्टर कडून करून घ्या. त्यांचं बोलणं ऐकून आमच्या बहिणीसाठी आमच्या मनात एक आशा निर्माण झाली. जर आमची बहीण खरंच बरी होणार असेल तर तिच्यावर उपचार करायला हवेत. ते लोक निघून गेले. मी विचार केला की मी माझ्या बहिणीचा इलाज नक्की करणार. दुसऱ्या दिवशी मी तिला शहरात एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. तिथे माझ्या बहिणीचा चेकअप करण्यात आलं. त्या लोकांनी चांगली आशा न देता दर महिन्याला उपचाराचा खर्च 1 ते 1.5 लाख सांगितला. त्यामुळे मी निराश होऊन घरी परत आलो. मी घरी आल्यावर पहिले तर घरावर जसं काही मोठे संकट आलं होतं. आईने रडून रडून आपली हालत खराब केली होती. आईची ती अवस्था पाहून मला धक्काच बसला. तेव्हा मला कळालं की जे लोक काल माझ्या बहिणीची प्रशंसा करत होते त्या लोकांनी घरी जाताच माझ्या बहिणीला त्यांच्या घरची सून बनवण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे माझी आई एवढी रडत होती. हे ऐकून मला देखील फार दुःख झाले होते. पण माझ्या बहिणीची अवस्था आमच्यापेक्षा वाईट होती. कदाचित तिने आपल्या लग्नाबद्दलची स्वप्न रंगवली होती, जे एका क्षणात चकनाचूर झाली होती. ती खूपच रडत होती. आम्ही आमच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून तिला सांभाळू लागलो. माझी आई म्हणाली की आता मी कुठल्याही परिस्थितीत माझ्या मुलीचा उपचार करीन आणि मग माझ्या मुलीचे लग्न मोठ्या धूमधडाक्यात लावून देणार. तिचं ते बोलणं ऐकून मला फार दुःख झालं होतं. भलेही आमच्या घरची परिस्थिती सुधारली होती, पण एवढी पण चांगली नव्हती की मी माझ्या बहिणीच्या उपचारासाठी महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करू शकत होतो. मी माझ्या आईला याबद्दल बोललो तर ती म्हणाली की तुला काळजी करण्याचे काही एक कारण नाही. मी एक अशा माणसाला ओळखते जो एक खूप चांगला डॉक्टर आहे. तो बऱ्याच अपंग व्यक्तींवर आपल्या शिबिरात मोफत उपचार करतो. दुसऱ्या दिवशी माझी आई माझ्या बहिणीला घेऊन त्या डॉक्टरांकडे गेली. आई जेव्हा परत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दुःखही. आईने सांगितले की डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या मुलीच्या उपचारासाठी खूप उशीर झाला आहे. ती बरी होऊ शकते किंवा ती कधीच बरी होऊ शकणार नाही. तिचे ते बोलणे ऐकून मला फार दुःख झाले होते. त्यांनी माझ्या आईला एक पद्धत सांगितली होती ज्याने माझ्या बहिणीच्या पायात जीव येईल. हे काम 2 महिने करायचं होतं. ते सर्व करून माझ्या बहिणीच्या पायाला सूज जर आली नाही तर मग याचा अर्थ असा की माझी बहीण कधीच बरी होणार नाही. आता माझ्या आईने हे काम करण्यास सुरुवात केली. ती रोज माझ्या बहिणीच्या पायाची तेल लावून मसाज करायची आणि ते पाय मलमलच्या कपड्यात गुंडाळत होती. पाय दिवसभरात काही वेळेस उघडा ठेवत होती. माझ्या बहिणीला बरं करण्यासाठी माझी आई हे काम रोजच करत होती. माझे वडील येता जाता बडबड करायचे की हे देखील सर्व व्यर्थ आहे. याआधीही आपण यात खूप पैसे वाया घातले आहेत आणि आजही अपंग असलेल्या मुलीवर आपण आपलाच पैसा वाया घालवत आहोत. कधी कधी तर मला माझ्या वडिलांचा खूपच राग यायचा. शेवटी त्यांना आपल्या मुलांची काळजी का नव्हती. एक दिवस मी जेव्हा कामावरून घरी आलो तेव्हा मला माझ्या बहिणीच्या रूम मधून आईसोबत बोलण्याचा आवाज येऊ लागला. ती आईला म्हणत होती मला गच्चीवर जायचं आहे. आई तिला नकार देत म्हणत होती की तू बाहेर मोकळ्या हवेत जाऊ शकत नाही. पण माझी बहीण वर गच्चीवर जाण्याचा हट्ट करत होती. मी माझ्या बहिणीला ओरडून गप्प बसवलं तर ती रडू लागली आणि म्हणाली मला चांगलं माहित आहे की तुम्हा लोकांना मला ठीक करायचं नाही. मला तिचं बोलणं ऐकून खूप राग आला. तिला ठीक करण्यासाठी आई दिवस रात्र एक करत होती. आईने मला शांत करत तिला गच्चीवर जाण्याची परवानगी दिली. गच्चीवरून परत आल्यानंतर ती एकदम नॉर्मल झाली. मी माझ्या बहिणीच्या रूम मध्ये गेलो आणि तिला विचारलं की तू गच्चीवर का गेली होतीस.
त्यावर ती म्हणाली की मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. मला तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. मी तिला म्हणालो, तू अशा मैत्रिणीला भेटायला जाते जिने तुला लग्नाचं स्वप्न दाखवून तुला धोका दिला आहे? जेव्हा तिच्या घरच्या लोकांना माहीत झालं की तू अपंग आहेस तर त्यांनी तुझ्या भावनांचा विचार न करता तुला लगेचच नकार दिला. मी तुला या अगोदरही समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मी हा विचार करून शांत बसलो की माझी बहीण आनंदी आहे तर मग मला काळजीच काही कारण नाही. पण मला कुठे माहित होतं की प्रकरण इथपर्यंत जाईल आणि तू तुझ्या तब्येतीकडे असं दुर्लक्ष करून स्वप्न बघशील. आज मी माझा राग व्यक्त केला होता. माझं बोलणं ऐकल्यानंतर ती मला म्हणाली, तुम्ही एवढे बोलत आहात कारण सत्य काय आहे हे तुम्हाला माहित नाही. ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळेल त्या दिवशी तुम्ही मला साथ द्याल. माझ्या बहिणीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटत होते. मी तिचा तो वेडेपणा समजून तिच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. आई आता माझ्या लग्नाचा विचार करू लागली म्हणून मी तिला माझ्या आवडीच्या मुलीबद्दल सांगितलं. तिने होकार सांगून दुसऱ्या दिवशी माझं स्थळ त्या मुलीच्या घरी घेऊन गेली. परंतु मुलीच्या घरच्यांनी त्यांची मुलगी देण्यास नकार दिला. ते ऐकून मी खूप निराश झालो, पण मी सगळे निर्णय नशिबावर सोडले. कारण मला आवडलेल्या व्यक्तीशी मला पळून जाऊन लग्न करायचं नव्हतं. त्या लोकांना आपली मुलगी द्यायची नव्हती तर मी त्यांच्यावर जबरदस्ती करू शकत नव्हतो. परत दुसऱ्या दिवशी माझ्या आई वडिलांमध्ये झालेल्या भांडणांमुळे मला आईवर संशय आला. नेहमीप्रमाणे आई रडत होती आणि माझे वडील तिच्यावर ओरडत होते. परंतु यावेळी माझ्या वडिलांच्या बोलण्याने मला आश्चर्याचा धक्का बसला. ते आईला म्हणत होते, तू तुझ्या भूतकाळाचा बदला तुझ्या मुलांकडून घेत असशील तर मी तुला घटस्फोट देईन. आणि माझी आई रडतच म्हणत होती, मलाही माझ्या मुलांचं भलं व्हावं असं वाटतं. शेवटी माझे वडील माझ्या आईला कशाबद्दल बोलत होते? माझ्या बहिणीच्या पायावर उपचार करून बरेच दिवस झाले होते तरी देखील तिच्या तब्येतीमध्ये काहीच फरक पडला नव्हता. आम्ही विचार केला होता की माझ्या बहिणीला नीट करून तिचं लग्न करून द्यावं, परंतु आमचं हे स्वप्न देखील भंग पावलं होतं. पण माझ्या बहिणीला तर जसं काही या गोष्टीचा काही फरकच पडत नव्हता. कदाचित स्वप्नात जगायला ती आता शिकली होती, म्हणूनच आजकाल ती हलकासा मेकअप करून रोज गच्चीवर जायची. एक दिवस मला बाजारात जाताना ती मुलगी भेटली जिला मी पसंत करत होतो. तिला बघून मला तो दिवस आठवला जेव्हा आईने येऊन सांगितलं होतं की त्या लोकांनी त्यांची मुलगी देण्यास का निकार दिला होता. आई म्हणाली की त्या लोकांनी सांगितलं होतं की तुमच्या मुलाचा काही व्यवसाय नाही आणि तो जास्त शिकलेला देखील नाही. तो वेगळ्या घरातही राहत नाही. इतर बहीण भावांचे देखील लग्न झालेली नाहीत. त्याची मुलगी आपल्या घरात आली तर ती घरातील कामं करून करूनच मरून जाईल. हे ऐकून मला खूप राग आला होता आणि मी स्वतःलाच दोष देऊ लागलो की मी माझ्या आईवर शंका घेण्याचा विचारही कसा करू शकतो. परंतु दुसऱ्या दिवशी मला तो डॉक्टर मुलगा भेटला जे स्थळ घेऊन माझ्या बहिणीची मैत्रीण आली होती आणि दुसऱ्या दिवशी नकार दिला होता. मी पुढे होऊन त्याची कॉलर पकडली आणि त्याला विचारलं की जर त्यांना हेच करायचं होतं तर त्यांनी माझ्या बहिणीला त्यांच्या मागे का लावलं. माझे बोलणे ऐकून उलट माझ्यावरच तो रागून म्हणाला, तुला जर हे प्रश्न सर्व विचारायचे असतील तर तुझ्या आईला जाऊन विचार. तुला माहित आहे का, तुझी बहीण बरी होऊ शकते, परंतु तुझ्या आईला असं वाटतं की तिने बरे होऊ नये. मला त्यांचं ते बोलणं ऐकून खूप राग आला. तो माझ्या आईवर खोटे आरोप लावत होता. मी त्याला म्हणालो, तू माझ्या आईवर खोटे आरोप लावणारा कोण आहेस? तो म्हणाला, मी एक डॉक्टर आहे आणि मला खोटं बोलण्याची काही एक गरज नाही आणि नाही मी तुझ्या आईवर कुठले खोटे आरोप करत आहे. जर तुला खरंच सत्य जाणून घ्यायचं असेल तर जाऊन तुझ्या आईला विचार की ती आपल्याच मुलांसोबत असं का वागत आहे. तो तर निघून गेला होता, परंतु मी आज ठरवले, आज मी याबद्दल माझ्या आईशी बोलणार. मी जेव्हा घरी गेलो तेव्हा माझी बहीण माझ्या आईशी भांडत होती. मला बघून आई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, तू तुझ्या बहिणीला समजावून सांग, त्या मुलाच्या प्रेमाचे भूत तिच्या डोक्यावर चढला आहे. आता तिला आपण सगळे चुकीचे वाटू लागले आहोत. मी आईला म्हणालो, तू हे सगळं का करत आहेस? तूच त्या मुलाच्या घरच्यांना नकार दिलास आणि त्या मुलीच्या घरी जाऊन देखील तू वायफळ तमाशा केलास. माझं बोलणं ऐकून माझे वडील देखील तिथे आले आणि हे सर्व ऐकत होते. ते पुन्हा आईवर रागवले. मी आईला म्हणालो, माझं व माझ्या बहिणीचं लग्न तूच मोडलं आहेस. शेवटी तू हे का केलंस? माझ्या आईने सर्व काही सांगण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, माझ्या काळात मी आमच्या कुटुंबातील सर्वात सुंदर मुलगी होती. माझे एका मुलावर प्रेम होते आणि त्याने माझ्याशी लग्न करण्याचं वचनही दिलं होतं. आमचं लग्न देखील ठरलं होतं, परंतु लग्नाच्या काही दिवस अगोदरच त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं जी खूप श्रीमंत होती.
त्या दिवशी मला समजलं की ह्या जगात प्रेम नावाची गोष्ट नाही. तुझ्या वडिलांशी लग्न झाल्यानंतर मी सगळं विसरून गेले होते, पण तुझे वडील मला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल टोमणे मारायचे आणि तेच टोमणे मला आजपर्यंत मिळतात. म्हणूनच जेव्हा तू तुझ्या पसंतीबद्दल सांगितलंस तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांना अशा गोष्टी सांगितल्या की त्यांनी स्वतः लग्नाला नकार दिला. तुझी बहीण अपंग असूनही त्या लोकांच्या स्थळावर मला खूप आनंद झाला होता. परंतु मला जेव्हा माहीत झालं की ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा मी स्वतः जाऊन त्यांना नकार दिला. मला नव्हतं वाटत तुम्हाला दोघांना प्रेमाच्या नावाखाली धोका मिळावा. तुझ्या बहिणीला 4 महिन्यात बरी व्हावी म्हणून मी नाटक रचलं. जेव्हा तिला वाटेल की ती कधीच बरी होणार नाही तर कदाचित ती ह्या मुलाचा विचार करणं सोडून देईल. परंतु तो मुलगा एक डॉक्टर निघाला आणि त्याने तिला सांगितलं की तू ठीक होऊ शकतेस. माझी आई रडायला लागली. तेव्हा मी माझ्या वडिलांना म्हणालो की आईने आपले संपूर्ण आयुष्य आमच्यासाठी खर्च केलं आहे आणि तुम्ही तिला एका छोट्याशा गोष्टीसाठी टोमणे देत होतात. प्रेम करणं हा गुन्हा असेल तर तुमच्या मुलांनीही तो गुन्हा केला आहे. जर तुमचं आमच्यावर प्रेम असेल तर आज नंतर तुम्ही आईला कधीच टोमणे देणार नाही. त्यानंतर हळूहळू माझ्या वडिलांच्या वागण्यात बदल होऊ लागला. माझ्या आईने माझ्या बहिणीचा हात त्या लोकांना दिला आणि तिच्या चुकीबद्दल तिची माफीही मागितली. आता माझ्या बहिणीवर उपचार चालू झाले होते आणि ती चालायला देखील लागली होती. मी तिच्यावर प्रेम करतो. तिचं लग्न दुसरीकडे झालं होतं, पण माझ्या बहिणीचं आयुष्य सावरलं होतं आणि घरातील वातावरणात शांतता पसरली होती. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.